नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा। धुळे महापालिकेची प्रशासकीय स्थायी समितीची सभा संपन्न। वाडीवकर रोडवरील सुयोग नगरात व्यावसायिकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 4 लाखांची रोकड केली लंपास। चिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रथमच 5व्या दिवशी प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। जुनी महापालिका ते पारोळा रोड चौफुलीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आले आंदोलन। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन। आणि चिमठाणे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय प्राप्त केल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे शहरात महापालिकेसमोर एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएला दणदणीत बहुमत मिळाल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे महापालिकेसमोर एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बिहारमध्ये एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे। भाजपने 90 जागांवर विजय मिळवित सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे। या विजयामुळे धुळे महानगर भाजपतर्फे शहरातील महापालिकेसमोर एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, जयश्री आयरराव, डॉक्टर सुशील महाजन, कल्याणी आंपळकर, वंदना बागुल, भिकन वराडे, चेतन मंडोरे, हिरामन गवळी, संजय जाधव, किशोर चौधरी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनडीएने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात 208च्या जवळपास एनडीएचा या ठिकाणी आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुपडा साफ झाला। कधी ओट चोरी, कधी कुठला आरोप करायचा। माझं या सर्व वोट चोरीचा जो आरोप करताय, दुबार मतदान, अमुक मतदान, ढमुक मतदान, परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्या। परंतु त्यांना याच्यातही वोट याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं, परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे, भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष झाला आहे। त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हा अध्यक्ष आंपळकर असतील, माजी महापौर असतील, सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जरूर आणि थोडंसं बिहारच्या जनतेला खूप अभिनंदन देतो। मी मोदी साहेबांनाही खूप अभिनंदन देतो। साहेबांचं आज त्याच्यानंतर आता सुद्धा सगळ्या नगरपंचायती असतील, भेटी असतील, महापालिका असतील, नक्कीच धुळे महापालिकेची प्रशासकीय स्थायी समितीची सभा शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात संपन्न झाली। विषय पत्रिकेवरील 24 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला। धुळे महानगरपालिकेची प्रशासकीय स्थायी समितीची सभा शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात संपन्न झाली। सभेत विषय पत्रिकेवर एकूण 24 विषय घेण्यात आले होते। यात विविध प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर सखोल चर्चा करून विषय मंजूर करण्यात आले। यात प्रभाग क्रमांक 1 मधील द्वारकानगर, हजारे कॉलनी, तिरुपती नगर व एकता नगर येथे पाईपलाईन दुरुस्ती करण्याकामी झालेल्या खर्चास मान्यता देणे, प्रभाग क्रमांक 2 मधील पोद्दार शाळा आणि नगावबारी येथे एचडीपी पाईपलाईन दुरुस्त करण्याकामी झालेल्या खर्चास मान्यता देणे, धुळे शहरातील कचरा संकलन करण्याकामी झालेल्या खर्चास कार्योत्तर मान्यतेस्तव आलेल्या कार्यान्वयन अहवालावर निर्णय घेणे, बाबळे पाणी पुरवठा केंद्र येथील 3 MVA ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, ऑइल फिल्टरेशन सह कार्यान्वित करण्याकामी झालेल्या खर्चास मान्यता देणे, धुळे मनपा हद्दीत प्रभाग क्रमांक 18 मधील अवधान अमरधाम विकसित करण्याकामी निविदादार मान्यतेस्तव आलेल्या
कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, धुळे महानगरपालिकेचे 12 ॲलोपॅथी दवाखाने, 3 सुतिकागृह, 1 कुटुंब कल्याण केंद्र, 1 नागरी आरोग्य केंद्र यासाठी सन 2025-26 या वर्षासाठी लागणारी औषधे खरेदीसाठी ई निविदेत आलेले दर मान्यतेबाबत निर्णय घेणे, मानधनावरील कनिष्ठ अभियंता यांना 6 महिने कालावधीकरता मुदतवाढ देणे, मानधनावरील लिपिक टंकलेखक यांना 6 महिने कालावधीकरता फेरनियुक्ती देणे आदी 24 विषय घेण्यात आले होते. त्यावर सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. यावेळी आयुक्त नितीन कापंडीस, अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, प्रदीप चव्हाण, सहाय्यक आयुक्त किशोर सुडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी, नगर सचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. धुळे शहरातील देवपूर भागातील वाडी वकर रोडवरील सुयोग नगरात एका व्यावसायिकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 4 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. धुळे शहरातील देवपूर भागातील वाडीवकर रोडवरील सुयोग नगरात चोरट्यांनी व्यावसायिकाचे घर फोडून सुमारे 4 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सुयोग नगरात राहणारे राधेश्याम सोनगिरे यांचे जय बालाजी नॉवेल्टी नावाचे दुकान वाडीभोकर रस्त्यावरील विजय पोलीस कॉलनी नजीक आहे. सोनगिरे हे सिजनेबल व्यवसाय देखील करतात. थंडीचा मोसम असल्याने त्यांनी मनपा जवळील प्रीतम पॅलेस हॉटेल समोर स्वेटर विक्रीचे दुकान टाकले होते. स्वेटर माल खरेदीसाठी त्यांनी गोल्ड लोन घेतले होते. रात्री नेहमीप्रमाणे स्वेटर विक्रीचे दुकान बंद करून ते घरी आले. शुक्रवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास त्यांच्या धर्मपत्नी जागे झाले असता त्यांना घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसले. त्यामुळे त्यांनी राधेश्याम यांना झोपेतून जागे करत घटनेची माहिती दिली. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने सोनगिरे यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. चोरट्यांनी घरातील कपाटातील 4 लाखांची रोकड चोरली. कपाटातील पर्स स्लॅबवर नेऊन तेथे तपासून फेकून दिल्याचे आढळून आले आहे. पहाटे परिसराची बत्ती गुल असताना चोरट्यांनी घरफोडी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे ज्या कपाटातून रोकड लंपास झाली त्या कपाटाजवळ सोनगिरे कुटुंब झोपलेले होते. त्यामुळे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी स्प्रेचा वापर सोनगिरे कुटुंबावर केला असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, कैलास पाटील, जितेंद्र आखाडे, सुनील राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अमरसिंग मोरे, श्वान पथक, ठसे तज्ञ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. राधेश्याम सोनगिरे, राहणार सुयोगनगर, प्लॉट नंबर 13. माझ्या घरी रात्री चोरी झाली. कपाटातून पैसे गेले 4 लाख रुपये. गोल्ड लोन घेतलेलं होतं, ते पैसे भरण्यासाठी मी जमा केलेली होती. ते पैसे रात्री चोरट्यांनी चोरी केली, पैसे चोरी झाले. मी पोलीस कंप्लेंट वगैरे मी केली आहे. पोलीस पथक बी आले होते, डॉग पथक आले होते. तरी मला माझी रक्कम तपास करून मिळावी ही माझी विनंती आहे. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी प्रथमच प्रभाग क्रमांक 6 मधून सुनीता अरुण देसले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी 5व्या दिवशी प्रथमच अपक्ष सुनीता अरुण देसले यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दिनांक 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी शुक्रवारी 5व्या दिवशी मात्र एकमेव अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला. प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुनीता अरुण देसले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. 5व्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले हे शिंदखेडा शहरात गांधीगिरी रूपाने खूप परिचित आहेत. म्हणून त्यांच्या धर्मपत्नी सुनीता अरुण देसले यांनी शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन देवरे यांच्याकडे दाखल केला. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत फाकणेकर उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर अरुण देसले यांनी प्रतिक्रिया देताना आपण प्रभाग क्रमांक 6 व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करत असल्याचे जाहीर केले. आज शिंदखेडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीसाठी माझी धर्मपत्नी सौ सुनीता अरुण देसले यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून आज दाखल केला आहे. आणि हा अर्ज मी माझ्या प्रभागातील माझ्या वार्डातील मायबाप जनतेच्या विश्वासाच्या जोरावर मी आज अर्ज दाखल केला आहे. आणि माझ्या प्रभागातील विकास कामांच्या सर्व जबाबदारी आम्ही स्वतः दोघी पेरणार आहोत.
आणि मायबाप जनतेच्या जोरावर आम्ही 100% विजयी होणार आहोत, याबद्दल काही शंका नाही. धुळे शहरातील जुनी महापालिका ते पारावा रोड चौफुलीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रस्त्यावर जोरदार आंदोलन करीत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली. धुळे शहरातील जुनी महानगरपालिका ते पारोळा चौफुलीपर्यंत रस्त्यावरील खड्डे 1 वर्षापासून जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास भोगावा लागत आहे. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील जुने महापालिका ते कॉटन मार्केट ते पारोळा रोड चौफुलीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे नागरिकांना अतोनात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांना त्यामुळे पाठीचे, मानेचे दुखणे उद्भवले आहे. अनेक जीवही गेले आहेत. अपघातांमुळे नागरिकांना दुखापती सुद्धा झालेल्या आहेत. या रस्त्याचे 2 वर्षापासून गटारीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठेकेदार अतिशय निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे हे काम करीत असून सेंटरिंग साहित्य व कामाचे ड्रेनेज खडी रेती रस्त्यावरच टाकून देत असल्याने दुचाकी घसरतात. त्यामुळे लहान मोठे अपघात नित्याचे होत आहेत. नागरिकांना नियम अधिकार माहीत नसतात म्हणून केवळ संताप व्यक्त करतात. शिवसेनेने या रस्त्याबाबत 1 वर्षापासून सातत्याने आंदोलने, धरणे देऊन लक्ष वेधले, अनेक तक्रारी केल्या, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे ठेकेदाराचे बटीक असल्याप्रमाणे वागून त्यांच्या निकृष्ट आणि बेजबाबदार वागणुकीवर पांघरून घालतात. कारण स्पष्ट आहे, त्यांचे कमिशन ते भरून पावल्याने ठेकेदाराला एस्टिमेटच्या तरतुदीप्रमाणे काम करायला सांगू शकत नाही. ही शोकांतिका आहे. सुरक्षित आणि चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 71/2023 विषयी न्याय निर्णय देताना फरमावले आहे. उच्च न्यायालयाने देखील सुमोटोची दखल घेत राज्यातील सर्व रस्त्यांचे खड्डे एका आठवड्यात दुरुस्त करण्याचे आदेशित केले होते. परंतु आदेश देऊन 2 महिने उलटले तरी रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. हा उच्च न्यायालयाचा अवमान आहे. म्हणून सदर रस्त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, ॲडव्होकेट भूषण पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, निलेश कांजरेकर, चंद्रशेखर शिंदे, संजय बनसोडे, इस्तियाक अन्सारी, आशुतोष कोळी, विष्णू जावडेकर, नितीन देशमुख, ज्योती चौधरी, अनिल सिरसाट, संतोष शर्मा, सचिन शिंदे, गोकुळ बडगुजर आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या माध्यमातून भाजपाच्या भ्रष्टाचारी चिरफाड गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे आणि आजचा जो एपिसोड आहे तो रस्त्यांबाबतचा आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित व चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असं ठणकावून सांगितलेलं आहे. आणि आता जी सप्टेंबर महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जी सुमोटो दखल घेतली रस्त्यांची, कारण की रस्त्यावर अपघात होतात, मृत्यू पावतात लोक, काही अपंग होतात, काहींचे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊन जीव पण जातो, अवयव निकामी होतात. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे उच्च न्यायालयाने की जे मृत पावतील त्यांना 6 लाख रुपये आणि जे जखमी होतील त्यांच्या गंभीरतेनुसार 50,000 ते 2.5 लाखापर्यंत त्यांना मदत मिळाली पाहिजे. मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या धुळे शहराच्या नागरिकांना अत्यंत विनम्रपणे आवाहन करतोय की गेल्या 2 वर्षापासून हे काम चालू आहे निष्काळजीपणामुळे ठेकेदाराच्या. ठेकेदार जो गटारीचा हे खोदकाम करतोय ते सगळं रस्त्यावर टाकतोय, त्या ठिकाणी आपण पाहतोय सगळं, आणि त्याच्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहे. ही जबाबदारी ठेकेदारीची, ही जबाबदारी ज्यांच्या अखत्यारीत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका असेल ही त्यांच्यावर येते. आणि म्हणून त्या नागरिकांना माझं विनम्र आव्हान आहे, ज्यांचा अपघात झाला असेल, ज्यांचा एखादा अवयव निकामी झाला असेल, 1-2 मृत्युमुखी पावले असतील, त्यांना हे कायदे नियम माहिती नाही, त्यांनी आमच्याकडे आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना पूर्ण मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करू. आणि ज्या 12 कोटीचा हा रस्ता आहे त्या 12 कोटीमध्ये हे कॉन्क्रीट गटरीचं काम आणि डांबरीकरणाचं काम, या 12 कोटीमध्ये 4 कोटीचं देखील काम होणार नाही, आपल्याला या ठिकाणी पाहू शकता. गेल्या 1.5 वर्षापासून हे काम चालू आहे आणि हे काम 4 कोटी याच्यासाठी निपटणार आहेत की याच्यामध्ये संबंधित ज्याने हा निधी आणला आहे त्या नगरसेवकाने, तर माझे महापौरांनी 15% घेतले असे अधिकारी स्वतः सांगतात. महानगरपालिका आणि त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग ते 15% असतील आणि अजून 10% वरचे असतील, असा 40% निधी जर एक खाऊन फस्त केला असेल तर हा रस्ता काय दर्जाचा असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि मगाशी माझे महापौरांनी सांगितलं बापूजींनी की या ठिकाणी नियोजन नावाचा प्रकार नाही. महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे ढकलायचा प्रयत्न करतायत.
या ठिकाणी कुठलंही ड्रेनचं काम नसताना, कुठलीही अडचण नसताना हा रस्ता 1.5 वर्षापासून होत नाहीये आणि त्याचे हाल या नागरिकांना भोगायला लागत आहेत. या नागरिकांना हाल अपेष्टा करणाऱ्यांना ज्या नागरिकांचे होत आहेत त्यांचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आणि त्यांना सांगू इच्छितो या ठेकेदारांना, या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझं तर आमदारांना सांगणं आहे की या नतरस्थ लोकांमुळे तुमचा पूर्ण भाजप हा बदनाम होतोय. तुमच्यापैकी एखादा तरी इमानदार निपटू द्या आणि त्यांनी पुढे या की हे काम चुकीचं होतंय, तुम्ही तक्रारीसाठी पुढे या असं आमचं आव्हान आहे. धन्यवाद. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम आधुनिक भारताचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती धुळे येथील काँग्रेस भवनात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे हे उपस्थित होते. यावेळी नगराळे यांनी नेहरूंच्या आधुनिक भारताच्या उभारणीतल्या अमूल्य योगदानाची आठवण करून दिली. या प्रसंगी शहराध्यक्ष साबीर शेख, कार्याध्यक्ष सुधीर जाधव, काँग्रेस सेवादल अध्यक्ष राजेंद्र खैरनार, ओबीसी राष्ट्रीय नेते विलासराव पाटील, सेवा दलाच्या महिला अध्यक्षा भावना गिराशे, उपाध्यक्ष आयुब खाटी, काँग्रेस कमिटी सरचिटणीस भिवसन आयरे, फारुख पटेल, घरोलू कामगार संघटनेचे अध्यक्ष मधुकर मारसाळे, दीपक पाटील, प्रकाश शर्मा, निलेश पाटील, असलम शेख, महेंद्र निकम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी महेंद्र पाटील यांच्यासह पालक वर्गाने केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली असून शाळेची त्वरित दुरुस्ती करून वर्ग खोल्या वाढवण्याची मागणी महेंद्र पाटील यांच्यासह पालकांनी केली आहे. येथील शाळेची इमारत ही अत्यंत जीर्ण झाली आहे, त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळा खोल्यांच्या दुरुस्तीबाबत मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करणे गरजेचे होते, परंतु पत्रव्यवहार न झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तरी शाळेच्या खोल्यांची त्वरित दुरुस्ती करून वर्ग खोल्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील, गणेश भोई यांच्यासह पालक व नागरिक उपस्थित होते. 1865 पासून ही जिल्हा परिषद शाळा आहे. जवळजवळ यांनी 1 महिन्यापासून कुलूप लावलं या शाळेला. याच्यात पाठपुरावा कोणीच केला नाही. शिक्षकांना विचारलं, त्यांनी कुठल्या अधिकाऱ्याला आजपर्यंत पत्र दिलं नाही. आपली मनमानी कारवाई चालू आहे. यांनी सदर शाळेला कुलूप लावून वर्गांना दुसऱ्या शिफ्ट केलं. ही शाळा पुन्हा प्रस्तावित द्यावी व शाळेचं कामकाज दुरुस्त करून हे त्यांनी फक्त एक नाटक दाखवलं की वटवागुळ आहे. वटवागुळ असणार तर तिथं घाण होणार. ठीक आहे, रात्री येतात, मग रात्रीच थोडी शाळा भरते, दिवसा बी शाळा भरते ना. मग वटवाळून घाण ते महिन्यापासून साफ केली नाही की म्हणतात की आम्ही साफ करतो. ही माझा एकच म्हणण्याचा उद्देश आहे की हे जवळजवळ जी गावाची शाळा आहे, ही शाळा पुनर्विकास व्हायलाच पाहिजे. पोरं त्या शाळेत यायला पाहिजे, म्हणून हे पाठपुरावा मी करत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा. धुळे महापालिकेची प्रशासकीय स्थायी समितीची सभा संपन्न. वाडीवोकर रोडवरील सुयोग नगरात व्यावसायिकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 4 लाखांची रोकड केली लंपास. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रथमच 5व्या दिवशी प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. जुनी महापालिका ते पारोळा रोड चौफुलीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आले आंदोलन. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन. आणि चिमठाणे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.